सभापती महोदय, आज अधिवेशनाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे। गेले 22-23 वर्ष विधानसभेचा सभागृहाचा सदस्य म्हणून मी काम करत असताना आजचा दिवस माझ्यासाठीच नाही तर सर्वांसाठीच प्रचंड दुःखाचा दिवस आहे। आपल्याच एका सहकार्याच्या श्रद्धांजली सभेत बोलण्याची वेळ येणं यासारखं दुसरं दुर्दैवी काहीच असू शकत नाही। आणि त्यातही तो सहकारी अजितदादांसारखा उमदा स्पष्टवक्ता राजकारणी असेल तर सगळ्यांनाच खचून जायला होतं, ही वस्तुस्थिती आहे। अजितदादा आपल्यातून जाऊन आता जवळजवळ 1 महिना होईल, पण अजितदादांची आठवण आल्याशिवाय एकही दिवस जात नाही, ही वस्तुस्थिती आहे। दादांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही। मी सर्वप्रथम अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच पावलोपावली अजितदादांची उणीव भासते आहे। कालच्या पत्रकार परिषदेत अजितदादा नव्हते। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आम्ही अभिवादन केलं, पुष्पहार घालून नतमस्तक झालो, तिथेही दादा नव्हते। शिवनेरीवर शिवजयंती साजरी करायला गेलो, तिथेही दादा नव्हते। आताही बाजूला बसलेले दादा नाहीत। दादा आपल्यासोबत नाहीत हे अजूनही मनाला पटण्यासारखं नाही, ही वस्तुस्थिती आहे। सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, निवडणुकाही संपत आल्या होत्या। नव्या वर्षात राज्याच्या विकासाला, लोकांच्या कल्याणाला नवा वेग द्यायचा निर्धार आम्ही तिघांनी केला होता। पण 28 जानेवारीचा तो काळा दिवस उजाडला आणि सकाळी अपघाताची बातमी धडकली। टीव्हीवर ती दृश्य बघितली आणि सगळ्यांचाच मनाचा थरकाप उडाला। दादांवर प्रेम करणाऱ्यांवर आभाळा एवढं दुःख कोसळलं। कितीतरी वेळा कुणाचाच या बातमीवर, माझाच काही, कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता। प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख होतं। दादा वेळ कधीच चुकवत नव्हते, पण त्या दिवशी नियतीने मात्र वेळ चुकवली। लाख गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो। पण त्या दिवशी सभापती महोदय अगदी विपरीत घडलं। लाखांचा पोशिंदा गेला। दादांचं नाव अजित होतं, पण नियतीसमोर ते जिंकू शकले नाहीत। दादा लाखो त्यांच्या कार्यकर्त्यांना, अनुयायांना, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना अनाथ करून गेले, ही मात्र वस्तुस्थिती आहे। यामध्ये मी एवढंच म्हणेन, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, बिछड़ा कुछ इस अदा से कि रुत ही बदल गया, एक इंसान सारे शहर को ही वीरान कर गया। या दुर्घटनेनं पवार कुटुंबियांवर काळाने घाला घातला। दुःखाचा डोंगर कोसळणं म्हणजे काय असतं हे मी स्वतः देखील अनुभवलंय। माझी 2 मुलं अपघातात मी गमावली, त्यावेळी मी दुःख पाहिलंय। त्यामुळे सुनेत्राताई, पार्थ, जय आणि एकूणच पवार कुटुंबियांच्या दुःखाची आपण सगळेच कल्पना करू शकतो। माझे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना सुद्धा मी अपघातातच गमावलं। आणि
त्यावेळी देखील दुःख काय असतं हे मी पाहिलंय. साहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांची काय अवस्था झाली तेही पाहिले, कारण तेही अचानक निघून गेले. त्यामुळे दादांवर अतोनात प्रेम करणाऱ्या लोकांची वेदना आपण जाणतो. आजही सभागृहातल्या अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, दुःख आहे. हे दुःख पचवणं दादा आपल्यात नाहीत हे मान्य करणं अवघड नाही तर अशक्य आहे. आपल्या राज्यानं एक अत्यंत कर्तृत्ववान नेता गमावलाय. शब्द आणि वेळेला किंमत देणारा नेता गमावलाय. एक खंबीर निर्भीड लोकनेता गमावलाय. राजकारणातला दादा माणूस गमावलाय. धडाडीचा आणि दूरदृष्टी असलेला विकास पुरुष गमावलाय. मी आणि देवेंद्रजींनी एक दिलदार मित्र गमावलाय. या सभागृहाने एक शिस्तप्रिय आणि आदर्श मंत्री गमावलाय. जनतेच्या प्रश्नाप्रती तळमळ असलेला लोकप्रतिनिधी गमावलाय. दादा माझ्यापेक्षा वयानं मोठे होते, अनुभवानेही मोठे होते. मी माझा मोठा भाऊ गमावलाय असं सातत्याने ते गेल्यापासून वाटतंय. दादा फणसासारखे होते, बाहेरून कडक आणि आतून मऊ. सभापती महोदय, दादांच्या बोलण्यात ग्रामीण बाज होता. आवाज राकट पण गोड होता. एकनाथराव ही दादांच्या स्टाईलची हाक माझ्या कानात आजही घुमते आहे. सभागृह असो, पत्रकार परिषद असो, कार्यक्रम असो, कॅबिनेट असो, अधिवेशन असो, प्रत्येक वेळी दादांची आठवण आपल्या प्रत्येकाला येत राहणार. बजेट अधिवेशन म्हणजे दादांचंच अधिवेशन. सचिव, अधिकारी, आमदारांच्या फायलींमध्ये बिझी असलेले दादा आपल्या सगळ्यांना आठवत आहेत. आणि त्यावेळी त्यांची जी काय तगमग असायची ती आपण पाहिलेली आहे. आणि इथं खरं म्हणजे खालच्या सभागृहात जयंतरावांनी 10 वेळा, सुशीलकुमार शिंदेनी 9 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादांनी या दोघांचं रेकॉर्ड मोडून 11 वेळा अर्थसंकल्प सादर केला. दादा खऱ्या अर्थाने विक्रमवीर ठरत होते, परंतु ते नियतीला मंजूर नव्हतं आणि नियती अत्यंत क्रूर आहे. तिच्यासमोर आपण सगळे हतबल असतो. हे कटू सत्य पुन्हा आपल्याला पचवावं लागतंय. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा आणि दादांचा जवळून संबंध आला, कारण ते कॅबिनेटमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. पूर्वीच्या महाआघाडी सरकारमध्ये काम करताना आम्ही दोघं एकत्र काम केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काही प्रस्ताव थांबले, त्याला सुधारित मान्यता देखील दिल्या, कामांचा निधी वाढवला. असे प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आल्यानंतर दादा अधिकाऱ्यांना सांगायचे, आता निधीची तरतूद करतोय, पण प्रकल्प वेळेत पूर्ण झाला पाहिजे. हे आवर्जून सांगणारे दादा मी पाहिलेत. अजितदादा प्रचंड अभ्यासू होते. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड होती, मांड होती. एखादी नवी योजना आली की ती फिजिबल आहे का, त्याचा लोकांना किती फायदा होईल याचा दादा बारीक अभ्यास करायचे. दादांनी हातात फाईल घेतली की अक्षरशः काही सेकंदात त्याची नजर कागदावरून स्कॅन व्हायची. त्यात काय कमी जास्त आहे ते ओळखायचे आणि चुका असतील तर त्या काढून सेक्रेटरीना सांगायचे देखील. सहकार, कृषी, जलसंपदा, ऊर्जा, पायाभूत सुविधा अशा महत्त्वपूर्ण विषयांमध्ये त्यांचा सखोल अभ्यास होता. बैठकीत साधा कागदाचा कप्ताही खाली पडला तो चालायचा नाही, त्यांना चालायचं नाही. स्वच्छता आणि टापटीप ही दादांकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. नैसर्गिक संकट असो किंवा राजकीय, दादांना कधी निराश झालेलं पाहिलं नाही. दादा कधीच नकारात्मक बोलायचे नाहीत, कायम पॉझिटिव्हच राहायचे आणि प्रॅक्टिकल राहायचे. कोविडमध्ये मंत्रालयातून नियंत्रण करणारे दादा डोळ्यासमोर उभे राहतात. गेले 25-30 वर्ष मी आणि अजितदादा आम्ही दोघंही राजकारणात आहोत. या काळात आमच्या असंख्य भेटी झाल्या. शेकडो बैठकांमध्ये एकत्रही आम्ही होतो, एकत्र कामही केलं, अनेक सभाही एकत्र केल्या. त्यातल्या अनेक घटना, किस्से, प्रसंग सारखे डोळ्यासमोर येत असतात. त्यातल्या 2-4 घटना प्रामुख्याने आठवतात. त्यातली एक घटना आपण सर्वांनी टी व्हीवर पाहिली.
2024 साली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सरकार स्थापनेच्या चर्चा सुरू होत्या, तेव्हा देवेंद्रजी, अजितदादा आणि मी एक पत्रकार परिषद घेतली. कोण कुठल्या पदाची शपथ घेणार असं पत्रकार सारखं विचारत होते. आमची चर्चा सुरू होती आणि आमची चर्चा सुरू आहे, संध्याकाळपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल असं मी पत्रकारांना सांगत होतो. पण पत्रकार काही मागे हटत नव्हते. तेवढ्यात दादांनी माझ्या हातून माईक घेतला आणि म्हणाले, एकनाथरावांचं मला माहीत नाही, परंतु मी मात्र उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे, हे नक्की. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकला. पत्रकारांना ही बातमी मिळाली. दादांच्या हजरजबाबीपणाची अशी असंख्य उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील.